रन केलं तर आउटपुट काय येईल नोटबुकमध्ये नोट करा. नोट करतो नोटबुकमध्ये. हॅलो वर्ड. ठीक आहे. त्यानंतर मला फक्त आउटपुट हवं. कोड नाही लिहिला तरी चालेल. वाटलेस तर कंट्रोल झेड करून आपण कोड लिहू नंतर. हॅलो वर्ल्ड. तुझं बरोबर आहे. हे स्पेलिंग काय? HELLOW कटिंग आहे वर्ड. ठीक आहे. आता मी हा रन केला. हॅलो वर्ड त्याने दिलंय. त्यानंतर आता मी ह्या ठिकाणी ना इथे काय करते, डबल कोट टाकते आणि इथे काय केलं, डबल कोट टाकलं. आता मी कॉमा दिला आणि आता जर रन केलं तर आउटपुट काय येईल नोट करा. हां, हॅलो कॉमा वर्ड. ह्या ठिकाणी ना कॉमा सेपरेटर मल्टिपल एंट्री म्हणून मी टाकलाय. रिअल मध्ये रन करताना रन बटन क्लिक करा, तो असं प्रिंट करेल, म्हणजे कॉमा येणार नाही. आलं लक्षात? तर ह्या ठिकाणी हा इथला कॉमा काढून टाक. कॉमा काढून टाक. आता ह्या ठिकाणी मी काय करते, कॉमा केला. एक मिनिट, हा रन करते पहिले. रन केला. हॅलो वर्ल्ड, कॉमा नाही आला. त्यानंतर मल्टिपल एंट्री कॉमा सेपरेटर करून देतो, तो त्याने असं प्रिंट केलंय. आता त्यानंतर ह्याला मी कॉमा बटन क्लिक केलं. ह्याला सेपरेटर इक्वल टू डबल कोटमध्ये /n देते. /n. आता आउटपुट काही नोट करा. हां, आलं हॅलो वर्ड आणि हॅलो वर्ड दोघींचं बरोबर आहे. मी पण रन करून क्रॉस चेक करते. तर ह्या ठिकाणी इथं हॅलो वर्ड त्यांनी दिलंय, तुमचं दोघींचं बरोबर आहे. आता त्यानंतर आता ह्या ठिकाणी सेपरेटर त्याने न्यू लाईन घेतला आणि सेपरेटर मी त्याला घेते कोलन. आता लिहा. आता रन केलं तर काय देईल? हां, हॅलो वर्ल्ड आणि हॅलो. अगं मल्टिपल एंट्रीज आहे. पहिला हॅलो प्रिंट करेल, वर्ड प्रिंट करेल आणि त्याच्यामध्ये दोघात सेपरेटर काय, कोलन. तर एकाच लाईनमध्ये हॅलो कोलन वर्ड ली. हॅलो कोलन आणि वर्ड. ठीक आहे, मध्ये स्पेसिंग काही नाही आहे. ह्या ठिकाणी रन कर, मध्ये स्पेसिंग काही नाही. आलं लक्षात? क्लिअर. आता ह्या ठिकाणी मी हा डाटा, आता ह्यात आपण फक्त एन बरोबर खेळू. तर ह्या ठिकाणी हा जो आहे ट्रिपल क्लिक केला, कंट्रोल सी केला आणि एंटर की केलं, कंट्रोल व्ही केलं. आता हा सेपरेटर जो आहे तो मी काढून टाकला. हा, आणि ह्या ठिकाणी मी इथे हा हॅलो वर्ड आहे, तर हॅलो मी तर डबल कोटमध्ये टाकते हॅलो राणी. राणी टाकलं आणि इथं टाकते हॅलो नम्र. नम्र हे नाव टाकलं. आता रन केलं तर आउटपुट काय नोट करा.
हां. हॅलो नम्र राणी. ओके. हॅलो नम्र, हॅलो राणी. हा, ह्यात तो ह्याचा एंड मार्कर न्यू लाईन आहे म्हणून खालच्या लाईनीवर आला. हॅलो राणी त्याने प्रिंट केलं. हे बघ, हॅलो नम्र, हॅलो नम्र नंतर एंड मार्कर त्याचा न्यू लाईन आहे, तर कर्सर जाईल खालच्या लाईनीमध्ये आणि काय घेईल तो, हॅलो राणी. तर या ठिकाणी हॅलो आणि राणी तो प्रिंट करेल. आलं लक्षात तुला? तर ह्या ठिकाणी मी रन करते आणि हॅलो राणी त्याने घेतलं. आता त्यानंतर मी ह्यात इथे थोडेसे चेंजेस करते. मी इथं घेतलं 1 आणि इथं क्लिक केलं, इथं घेतलं 2. त्यानंतर ह्या ठिकाणी कॉपी केलं, इथं कर्सर घेतला, एंटर की प्रेस केलं, कंट्रोल व्ही केलं, ह्या ठिकाणी घेतलं 3 आणि ह्या ठिकाणी घेतलं 4. तर त्या केसमध्ये रन केलं तर आउटपुट काय नोट करा. 2 1 3 4. ओके. हं, दोघींचं बरोबर आहे. आता मी ह्याला कॉमा देते. एक मिनिट, रन करून टाकू आपण, मग पुढे जाऊ. हा रन केला, तुमचा आउटपुट बरोबर आहे. आता मी शेवटी इथं कॉमा सेपरेटर देते आणि एंड मार्कर इक्वल टू डबल कोटमध्ये स्पेस. तर हाच डाटा मी कॉपी केला, इथे कंट्रोल व्ही, इथे पण कंट्रोल व्ही. आता रन करा आणि सांगा मला आउटपुट काय. रन म्हणजे तुम्ही नोटबुकमध्ये नोट करा आउटपुट काय. नाही येते. हे बघ तुला सांगते, इथे आहे ना सर्वात पहिलं 2 तो घे. 2 नंतर काय 1. आता एंड मार्कर स्पेस आहे ना, त्यांनी स्पेस दिली. त्यानंतर तो गेला सेकंड प्रिंट कडे, त्यांनी 1 प्रिंट केलं. त्यानंतर काय आलं स्पेस, तर ह्यानी स्पेस दिलं. त्यानंतर 3, तर ह्यानी 3 दिलं. त्यानंतर स्पेस, तर त्यांनी स्पेस दिलं. आलं लक्षात? आणि ह्या ठिकाणी 2 1 3 आणि 4 असं. तर इन शॉर्ट हे आउटपुट असं आहे. मी ते स्पेस लक्षात यावी म्हणून असं केलाय सिम्बॉल. हे आउटपुट असे क्लिअर आहे. तर आता या ठिकाणी हा मी रन केला ना, हे आउटपुट असं येतं 2 1 3 4. आता त्यानंतर आहे ना, मी याला टाकला कॉमा सेपरेटर. आता आउटपुट नोट करा काय. एक एक मिनिट, एक मिनिट, हे रन केलं होतं मी. हां, काही प्रॉब्लेम नाही. हां, मला आउटपुट रिटर्न मध्ये द्या तुम्ही. 2 1 3 4. 2 हे बघ, 2 प्रिंट केलं ना त्यांनी. त्यानंतर एंड मार्कर त्याचा कॉमा आहे, तो कॉमा येईल. त्यानंतर 1 येईल, 1 आलं. एंड मार्कर काय कॉमा, कॉमा येईल. त्यानंतर 3 आलं. एंड मार्कर काय कॉमा, कॉमा येईल. आलं लक्षात? तर हे 2 1 3 4. तर हा रन केला 2 1 3 4. क्लिअर आहे तुम्हाला? त्यानंतर प्रिंट आणि एंड ह्या ठिकाणी एक काम कर. तुला बेस क्लिअर आहे, हिचा बेस मला चांगला करून घ्यायचा आहे. मला 2 मिनिटं लागतील अजून. हा, आता रन केलं तर आउटपुट काय. हा, तुझं बरोबर आहे. एक मिनिट, हे बघ, या ठिकाणी ना हा जो कॉमा त्याने दिला ना, या 2 गोष्टी सेपरेटर त्याने टाकलाय कॉमा. डिस्प्ले होताना हा कॉमा डिस्प्ले नाही होणार.
फक्त कोलन, मग फक्त कोलन म्हणजे 2:1:3:4 असं. तर ह्या ठिकाणी इथं मी रन करते ह्या पद्धतीने. आलं लक्षात? मी हे कळालं. आता त्यानंतर आहे ना, आता रन करा आणि आउटपुट काहीच सांगा मला. 2:1:3:4 2:1 दोघींचं रॉंग आहे. तू यातमध्ये स्पेस टाकली. स्पेस नाहीये. ली पुन्हा आउटपुट ली. स्पेस नाही, पण मग ती स्पेस दिसते म्हणून मी सांगितलं. ठीक आहे. आणि पुन्हा आउटपुट ली 2:1:3:4 विदाउट कॉमा सेपरेटर. कॉमा सेपरेटर त्या दोघांना सेपरेट करतो. 2:1:3:4. आता हा रन करते मी 2:1:3:4. आता एंड मध्ये मी देते ह्या ठिकाणी मायनस साईन. हा मायनस कसा आहे, शिफ्ट आणि ह्या देते. हा अंडरस्कोर आहे. हा मायनस साईन दिला. हा आता सांगा काय येईल आउटपुट. तुझा बेस क्लिअर आहे, तू सांग. हा आता तू बरोबर आली. आता मला टॉपिक चेंज करावा लागेल. तर ह्या ठिकाणी रन कर असं. क्लिअर आहे?